गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या, मात्र अजूनही घडामोडी या थांबताना दिसत नाहीत. कारण सत्तेची रस्सीखेच अजूनही सुरूच आहे आणि त्यासाठी भाजपकडून आता राबवण्यात येत आहे ते ऑपरेशन लोटस. सत्ता स्थापनेसाठी नेमकं कसा आखलेला आहे हा डाव, पाहुयात या रिपोर्टमधून. कर्नाटकात 2 दिवसात भाजप सरकार. येणाऱ्या काही कालखंडामध्ये काही दिवसामध्ये तो निर्णय अपेक्षित आहे. सगळं मीडिया आणि परसेप्शन आणि तिथल्या खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगावं लागतं की माझ्याकडे बहुमत आहे. 2 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढला. मुंबईतून पडणार कुमारस्वामी सरकार. लोकसभा निवडणुकीच्या आधी जेडीएस काँग्रेसला झटका. कर्नाटकात भाजपनं जेडीएस काँग्रेसला धक्का देण्याची तयारी पूर्ण केली आहे. मुंबईत काँग्रेसचे 16 आमदार हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, तर हरियाणामधल्या गुडगावातील हॉटेलमध्ये भाजपचे सर्व 104 आमदार आहेत. आठवडाभरापासून जी चर्चा सुरू होती त्यावर पूर्णपणे शिक्कामोर्तब झालंय. कारण काँग्रेसचे आमदार फोडण्याची तयारी भाजपनं केली आहे. मुंबईच्या पवईतील पंचतारांकित रेनिसन्स हॉटेलमध्ये काँग्रेसच्या आमदारांची सोय करण्यात आली आहे. काँग्रेस कर्नाटक सरकारचे 14 आमदार जर पाहिले तर सध्या मुंबईच्या रेनिसन्स हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, तर 2 JW मॅरिटमध्ये थांबलेले आहेत. एकूणच 2 दिवस आधी काँग्रेसचे नेते कुमारस्वामी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार बीजेपी सरकार काँग्रेस सरकारला खाली पाडायला बघत आहे आणि त्यासाठी बीजेपीकडून एक ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे, ज्याचे नाव ऑपरेशन लोटस आहे. एकूणच काँग्रेसचे 16 विधायक मुंबईचे बीजेपीच्या संपर्कात आहेत आणि त्यासाठी बीजेपीने 6 विधायकांची टीम या ऑपरेशनसाठी तयार केलेली आहे. इकडे राजधानी दिल्लीच्या शेजारीच गुडगावमध्ये भाजपचे सर्व 104 आमदार 3 दिवसांपासून थांबले आहेत. ग्रँड भारत हॉटेलमधूनच वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकांचा सिलसिला सुरू आहे. कुमारस्वामी आणि काँग्रेसचं सरकार अल्पमतात कसं आणता येईल यासाठी भारतीय जनता पक्षाचे 104 आमदार या ठिकाणी आयटीसी ग्रँड भारत म्हणजे हरियाणामधील मेवात जिल्हा आहे त्या ठिकाणी आहे आणि या आयटीसी ग्रँड भारतमध्ये 104 आमदार गेल्या 2 दिवसापासून कर्नाटकमधील जी सरकार आहे ते पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि या अनुषंगाने अनेक बैठका या हॉटेलमध्ये झाल्या आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते 104 आमदारांशी मंथन करत आहे आणि कुमारस्वामी आणि काँग्रेस पक्षाचे जे सरकार आहे त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे सध्या जे काही सुरू आहे ते उघडपणे होतंय आणि भाजपचे नेतेही यावर थेटपणे बोलतायत. मला असं वाटतं की सर्वाधिक प्रमुख पार्टी म्हणून कर्नाटकमध्ये आम्हाला मॅन्डेट मिळाला होता आणि त्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहे. निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काही कालखंडामध्ये काही दिवसामध्ये तो निर्णय अपेक्षित आहे. सगळं मीडिया आणि परसेप्शन आणि तिथल्या खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगावं लागतं की माझ्याकडे बहुमत आहे. याच्यावरूनच आपल्याला आता निश्चितपणाने कळतंय की बहुमत आहे की नाही आणि झटका तो बसणार आहे. देणार आहे म्हणण्यापेक्षा तो त्यांना बसणार आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र आपण निश्चिंत असून घडामोडींची मजा घेतोय असं म्हणतायत. Whatever news you wanted to create, you can create. You are free to that. I know my strength. My government is stable. Okay. Don't worry. What are all the episodes in our Kannada channels going on from last 1 week? Yeah. I'm enjoying it. So what about the legislators in Mumbai? Yes, sir. What about those? They are in touch with me. Why do you worry? कर्नाटकात भाजप 104 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय, पण बहुमत काही मिळवता आलं नाही. तर काँग्रेसनं जेडीएसला मदत करून भाजपला सत्तेपासून दूर केलं. मात्र जेडीएस काँग्रेसमध्ये सुद्धा आतून खटके उडतच आहेत आणि याचाच फायदा घेऊन भाजप ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा यशस्वी करण्याच्या मागे लागलीय. दिल्लीहून विनोद राठोडसह मीनाक्षी म्हात्रे, TV9 मराठी, मुंबई. कर्नाटकमध्ये जागेचं समीकरण नेमकं कसं आहे बलाबल ते आपण पाहूयात. तर कर्नाटक विधानसभेमध्ये 225 जागा आहेत. यामध्ये बहुमतासाठी 113चा आकडा आवश्यक आहे. यामध्ये काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या, जेडीएसला 37. काँग्रेस आणि जेडीएस मिळून एकूण 117 जागा, अर्थात यामध्ये 2 अपक्ष आणि त्यामुळे सरकार सुरक्षित आहे असं कुमारस्वामी म्हणतायत. अर्थात 2 अपक्षांनी पाठिंबा काढून घेतलाय, मात्र तरीही काँग्रेस आणि जेडीएस मिळून 115 आमदार अजून त्यांच्या सोबत आहेत. आता कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार कसं बनणार ते देखील आपण पाहूया. तर कर्नाटक विधानसभेत 225 जागा आहेत, 113 जागांची गरज आहे. भाजपकडे 104 जागा आहेत. 9 आमदार मिळाल्यास भाजपची
संख्या होते 113 म्हणजे बहुमताचा आकडा ते गाठू शकतात.